तारखेला आम्ही तुला पाहिला, परंतु गावातील हकीकत YouTube चॅनल वरती आपले स्वागत आहे. मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील चिखला गावामध्ये 19 तारखेला शिवजयंतीच्या अवसरवर जी घटना घडलेली आहे त्याबद्दल ह्या महिलेचे काय म्हणणे आहे आणि ह्या महिलेबरोबर अत्याचार झालेला आहे त्याबद्दल यांचे काय म्हणणे हे ऐकावे. आळंद येथील फुलंब्री तालुक्यातील आळंद गावामध्ये निषेध व्यक्त करण्याकरता छोटेसे सभेचं आयोजन करण्यात आलं. त्यावेळेस गावातील मान्यवरांचे बोलणे झाले आणि सोबत आपल्याला बघायला मिळणार आहे या महिलेवर काय अत्याचार केले या महिलेच्या सांगण्यावरून आणि शासन प्रशासन पुढे काय कारवाई करते याच्यावर जनतेचे लक्ष वेधून आहे. मित्रांनो, आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. गणेश केदार यांनी सांगितलं होतं की संतोष देशमुखासारखंच तुला आम्ही मारू, तुला मेळही लागणार नाही, तुझ्या कोणालाच मेळ लागणार नाही. त्याच्यानंतर कालची घटना अशी होती की 4-5च्या टायमाला माझा भाऊ इकडे आला होता, त्यांच्या बाया माणसं जमलेले होते, आम्ही काही 4-5 जणच होतो घरी. मग आम्ही ते काहून आले म्हणून पुतळ्याजवळ काहून येत आहे म्हणून आलो. त्याच इथपर्यंत बोलणं चालू होतं की शिवाजी महाराज नागराला बांधून नाला तोडून न्यायचं. मी सांगितलं मी होऊ देणार नाही. त्याच्यानंतर मी पुतळ्या समोर बसले, माझ्या सोबतच्या काही महिला इथं बाहेर बाजूला बसल्या, माझ्या PSI इथं होते. PSI साहेबांनी आम्हाला परत प्रोटेक्ट केलं, पण सरपंचाच्या सांगण्यावरून आणि काही त्या लोकांच्या सांगण्यावरून त्यांच्या बायांना PSI ला घेरत घेऊन आणि सांगळे साहेबाच्या आणि सानप साहेबाच्या त्यांच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली त्या समाजानं आम्हाला मारलं. माझ्या अंगावरचे कपडे पाडले. मी त्याला पोलीसवाल्याला आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला दाखवलेलं आहे मग किती इंजुरी झालेली आहे, माझ्या शरीरावर किती नख मारलेले आहेत. त्यांनी लाथा मारल्या मला, त्यांनी बऱ्याच काही गोष्टी केल्या. माझ्यासोबत व्हिडिओ तर तुम्हाला सगळ्यापर्यंत पोहोचलेले आहे. माझी फक्त एवढीच मागणी की 2 पोलीसवाले सस्पेंड व्हा, त्यामध्ये ठाणेदाराचा काही रूल नाही. एक सानप आणि एक सांगळे पोलीसवाले दोन्ही सस्पेंड व्हा. आणि हे जेवढे मी नावं देईन, रात्री नावं कमी घेतले होते मॅडम म्हणे नंतर घेऊ असं मला त्यांनी सांगितलं होतं. तुम्हाला परत स्टेटमेंट द्यायचंय, त्यांनी माझं स्टेटमेंट त्या घेणार आहेत. आणि मी जेवढे मला घेरून होते आणि माझ्या बहिणीलाही मारलेले आमचे सगळे प्रूफ आहे, आमच्याकडे टोटल व्हिडिओ आहे. त्या असं नाही की माझ्यावरच त्यांनी हात घातला, माझ्या बहिणीच्याही केस धरून मारलेलं आहे त्या पोराने. आणि मला तर असं मारलेलं आहे, तुम्ही फक्त माझा जीव वाचला. जर कधी सानप साहेब माझा मोठा भाऊ लुटत नव्हता तर राजू सोरणे नावाचा पोरगा माझ्या डोक्यात दगड पण घालत होता. त्याने दगड उचलला होता, तसं पाहतच माझ्या भावाने तो ढकलला म्हणून मी वाचले नाही. जसे आपले संतोष भाऊ गेले तशीच आज मी गेले असते, आज तुमच्या समोर नसते. तर माझी सर्व प्रशासनाला सगळं पत्रकार लोकांना सगळ्यात जास्त व्हायरल करा, त्याला पकडा आणि ते सजा द्या. असं नका करू की आज पकडलं आणि उद्या सोडा, असं नका होऊ देऊ. फक्त एवढीच माझी प्रशासनाला विनंती. मारणाऱ्या महिलांवर अत्याचार करणारे किती आरोपी तो टोटल समाज होता, पण मला घेरलेला 30-40 जण होते, 30 जण होते. त्या 30 जणांनी लाता मारल्या, मला पाय धरून असं फरकाडलं त्याने पूर्ण. माझ्या उजव्या पायाला घासलेलं आहे. म्हणजे त्याने जसं पिक्चरचे सगळे पिलेले होते. सरपंचाने 3 बॉक्स दारू आणून पाजलेली होती त्याला. त्या पिक्चरचा सीन होतो की नाही, हिरोईनला मारते पोरगी कुठे नंतर पूर्ण नियोजित होतं ते. फक्त आम्ही तर नाही नेले, आमचे लेकरं पण इथं होतं. 2 घंटे माझी भाषी गायब केली होती. 2 घंटे, 1.5 वर्षाची मुलगी, एवढंही ध्यानात नाही आलं. रोज आम्ही गावात राहतो की माझी पोरगी 4 वर्षाची. 2 घंटे पोरगी भेटत नाही. जेव्हा DSP साहेब येतात तेव्हा त्या कोपऱ्याला पोरगी सापडती. आम्ही